नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. थंबनेलवरून तुमचा विषय लक्षात आला असेल की हॉटेल भाग्यश्री. आज मला वाटतं आज कुठल्या तरी यूट्यूबरने एक फोटो टाकला आणि काल पण तो लाईव्ह होता. त्याने दाखवलं की हॉटेलच्या मालकाला तुफान हाणामारी झाली किंवा भाग्यश्री हॉटेलला हाणामारी झाली क्वालिटीवरून किंवा कशावरून. असं तर मित्रांनो असं काही झालेलं नाही. पहिली गोष्ट, आपण एक व्हिडिओ टाकला होता याच्या अगोदर की हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाकडे मॅनेजमेंटचा अभाव आहे. आपण त्यांना सुचवलं होतं, त्याच्यातून त्यांनी आता आठवड्यामध्ये दर सोमवारी हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. अतिशय उत्तम असा निर्णय घेतलेला आहे, कारण एक मराठी माणूस पुढे जात असताना त्याला ज्या अडचणी येतात त्या अडचणीला लोक आपलं भांडवल करतात. म्हणजे काय झालंय की आता पहिली गोष्ट, भाग्यश्रीच्या मालकाने स्वतः रील काढणं बंद करून, कारण तो गर्दीचा लोंढा आता त्यांना आवडत नाही. आणि त्यात आज बऱ्याच लोकांनी दाखवलं की तिथं गर्दी किती आहे, माशांचं प्रमाण किती आहे. आणि दुसरी गोष्ट, कुठल्याही युट्यूबरला व्हिडिओ काढून देऊ नका किंवा त्यांना अलाउड सुद्धा करू नका. आणि तुम्ही स्वतः सुद्धा सेल्फी काढत बसू नका. त्याच्यामुळं काय होतंय की तुम्ही जे सेल्फी काढताय, जे तुम्ही लोकांना बोलवताय, लोक तुळजापूरला जाताना, खास तुमच्याकडंच येतात असाही काही भाग नाही, तुळजापूरला जाताना त्या ठिकाणी तिकडून आल्यानंतर लोक तिथं जेवणही करतात. कारण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आपली तुळजापूरची आई आहे, जय भवानी माता. कारण तिकडं जाताना सुद्धा लोक तुमच्याकडे येतात. बरीच लोक आसपास आल्यानंतर, देवाला वगैरे आल्यानंतर तुमच्याकडेही येतात. तर त्या पद्धतीने तुम्ही काय करा की तुमच्या स्वतःच्या रील आणि जो सेल्फी पॉईंट आहे त्याच्यापेक्षा कामावरती लक्ष द्या. कारण लोक आता तुमची बदनामी करायला सुरुवात करायला लागलेत. हेच आपल्याला कळत नाही की आपण कुठल्या हवेत असतो. लोक तुमची बदनामी करतात. थोडक्यात तुम्हाला दाखवतो, माझ्याकडे थोडीशी क्लिप आहे, कारण मी हा व्हिडिओ मुद्दाम टाकलेला आहे की कुठलीही हाणामारी झालेली नाहीये. वेटरची आरेरावी झाली असेल थोडीफार, आणि त्यांनी दाखवलं की याच्यामध्ये पाणी वगैरे. चला मी तुम्हाला दाखवतो, एक छोटीशी क्लिप आहे आपल्याकडे. आणि क्वालिटी फक्त बोलायला शब्द आहे, याच्यामध्ये कुठलीही क्वालिटी नव्हती आणि कुठलीही क्वांटिटी नव्हती. एवढं घाण होतं. त्याच्यामध्ये माशा पडल्या होत्या भाजीमध्ये, त्या तंदुरुटीला माशा होत्या. त्याच्यानंतर क्वालिटीच्या नावाखाली फक्त पाणी होतं आणि पीस हे फक्त लिमिटेड आहेत. पीस तुला अनलिमिटेड भेटणार नाहीत आपल्याला. तर त्याच्यामुळे आपल्याला तर काही आवडलं नाही. बघा मित्रांनो, ह्या 3 क्लिप्स आहेत. पहिल्या क्लिपमध्ये लोक बाहेरून येताना, म्हणजे हा ग्राहकामध्ये झालेला वाद आहे, हा इथे काही कुठली हाणामारी झालेली नाहीये. आणि दुसरी जी क्लिप दाखवली तुम्ही त्यांच्याच आवाजातली, त्याच्यामध्ये पाणी आहे. आता त्याच्यामध्ये बघा, शेजारचा पण जेवतोय, त्याच्यामध्ये तशा पद्धतीने दिसत नाही. पण ह्या थाटामध्ये एक पिवळं पाणी वतल्यासारखं झालेलं, त्यामुळे ते पाण्यासारखं दिसते. मान्य आहे, मासे आहेत. आता सध्याचं कसं आहे, आता आखाड चालू आहे. आखाडामध्ये ज्यावेळेस वारी निघते त्यावेळी भरपूर मासे असतात. तुम्ही रानात जरी जेवायला बसा तरी तिथं भरपूर मासे आणणार. आणि ह्यांनी काय केलं की समोरच बोकडं वगैरे बांधलेले, त्याच्यामुळे आणखी तिथं माशांचा वगैरे प्रादुर्भाव आहे. मान्य आहे की हायजेनिक नाहीये. स्वयंपाक बनवण्याचे तिथं सुद्धा मासे आहेत, ते दूर करून हटवण्याचाही प्रयत्न करतायत. पण एवढं क्राऊड आतमध्ये, एवढं गिराईक आतमध्ये, की ते मासे हटवतील का तुम्हाला सर्व्हिस देतील, हाही एक भाग आहे. पण त्याचं भांडवल करणं योग्य आहे का? त्याला नावं ठेवणं योग्य आहे का? त्याला आता हा जो महाशयांनी व्हिडिओ काढलेला आहे पूर्ण, त्याच्यामध्ये आता अनिकेत दादा घुले, टायगर ग्रुपचे अध्यक्ष, तेही दाखवलेत. म्हणजे हे सगळ्या क्लिप मिक्सिंग करून दाखवलेल्या आहेत. हे फक्त मित्रांनो, युट्यूबरला माझी विनंती आहे की व्ह्यूसाठी हे करू नका. कारण आपला एक मराठी माणूस ज्याचं शिक्षण नाहीये, तो एवढा चांगल्या पद्धतीने धंदा करतोय. त्याची एकच चूक आहे की रोज रोज तो ॲडव्हर्टाईज करतोय. आत्ता त्याला भागल नाही, त्याच्यापेक्षा एवढं जास्त गिऱ्हाईक आहे त्याला, की जे माउथ पब्लिसिटी करतं या ठिकाणी. म्हणजे एक माणूस 10 लोकांना सांगतोय की तुम्ही जेवायला या, जेवण चांगलं आहे. ह्याच्यात तुमची रोजच तुम्ही काय सेल्फी काढताय, लोकांबरोबर सत्कार करताय. म्हणजे काय होतं याच्यामध्ये, मी अगोदर सांगितलं मॅनेजमेंटचा अभाव आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं की एक दिवस हॉटेल योग्य बंद केलं, दर सोमवारी बंद केलं. वाटलंच तर आणखी गुरुवारी बंद ठेवा. कारण गुरुवारी बंद ठेवलं तर शुक्रवार, शनिवार, रविवार चांगला धंदा करा. त्यानंतर सोमवारी नियोजन करा. परत मंगळवार, बुधवार व्यवसाय करा. चांगल्या पद्धतीने हायजेनिक, बोकडांना वेगळ्या ठिकाणी ठेवा जिथं बंदिस्त असतील, दाखवू नका. आणि जे शिजवत आहे सगळ्यांसमोर त्याला सुद्धा वेगळं किचन करा. कारण माशाचा प्रादुर्भाव एवढा आहे, त्याच्यात एक्झिस्ट फॅन बसवा, सगळ्या गोष्टी आधुनिक करा.
कारण आता ते दाखवलं त्यांनी रोट्यावरती किती माशा आहे वगैरे, पण आखाड महिन्यात ह्या माशा असतात, त्याला काही करू शकत नाही. आणि एवढ्या लोकांमध्ये फॅन लावणं किंवा कूलर लावणं हे अशक्य आहे, कारण त्याला पूर्ण व्हेंटिलेशन लागतं. ही जागा वेगळ्या पद्धतीची. परंतु आज काय होतंय की जो तो युट्यूबर उठतोय आणि हॉटेल भाग्यश्रीला जाऊन ट्रोल करतोय. तर आपण अगोदरच व्हिडिओ काढला होता की नियोजनाचा अभाव आहे, आणि त्याच्यात मालकाच्या डोक्यातली हवा कशी आहे, वेगळीच आहे. सेल्फी काढतोय, पुरस्कार घेतोय, भावांचं लक्ष आहे, भाऊ इथून आले. अरे बाबा, तुझं मार्केटिंग पूर्ण झालेलं आहे, तुला कशाचीही गरज नाही, लोक येणार आहेत तिकडे. परंतु हे जे युट्यूबरवाले येतात त्यांना तिथं बोर्ड लावा, इथे युट्यूबवाल्यांनी कुठल्याही प्रकारचे व्हिडिओ काढू नये, अन्यथा अपमान केला जाईल. आणि कुठली तुम्ही सुद्धा स्वतः सेल्फी घ्यायच्या मोहात पडू नका, ज्याच्यामुळं काय होतंय की याच्यामध्ये तुमच्यावरती जळणारे पण लोक आहेत. कारण आज कुणाला देखवत नाही, हॉटेलवाल्यांना देखवत नाही, किंवा लोकांनाही वाटतं ना आज की हा माणूस एवढा न शिकलेला एवढा धंदा करतो, लोकांच्या डोळ्यात बसते, ते नजरेत येतं, आणि तुम्ही नजरेत येण्याच्या पुढचं काम करताय. यायलाच लागतंय, यायलाच लागतंय, यायलाच लागतंय. मग इथं मुद्दामून लोक दारू पिऊन येणारी सुद्धा भांडणं करतायत, आणि ज्यांना करायचंच आहे राडा ते सुद्धा ठरून प्लॅनिंग करून इथे लोक येतात. बघा भाऊ, तुम्हाला माझं एक म्हणणं आहे, तुम्ही नीट, मी मागे एकदा सांगितलं ते शांत डोक्याने विचार करून नियोजन करा. ती जी बोकडं आहेत ती बंदिस्त कुठेतरी मागं जागा करा, जागा घ्या, त्याच्यात ठेवा. तुम्ही पुढंच ठेवले तीच ते तिथे सगळा अजून माशांचा प्रादुर्भाव होतोय, आणि वेगवेगळे चाळे ती बोकडं पण तिथे करत असतात. तेच प्रदर्शन आज आपल्या इथं फॅमिली जेवायला येते, सगळ्या गोष्टी आहेत. 10 गिरायकं कमी होऊ द्या, मार्केटिंग करायचं बंद करा. नाही तर हीच युट्यूबर लोक किंवा हीच सेल्फी बिल्फी काय तुम्ही घेताय, हीच लोक एक दिवशी तुमचं हॉटेल बंद पाडतील. माझा शब्द लिहून घ्या. कुणाला देखवत नाही तुमचा एवढा धंदा व्हावा म्हणून, तुम्ही दाखवता कशाला? होतोय ना आता. आता तुम्हाला कुठल्याही पद्धतीत काही दाखवायची गरज नाही या ठिकाणी. तुम्हाला फक्त काय करायचंय की आता हॉटेलमध्ये डेव्हलपमेंट करायची, म्हणजे हायजेनिक, फिनेलने फरशा साफ करणे किंवा सगळं किचन वगैरे सगळं साफसूफ करणे. आसपास सगळे त्या माशांचे बरेच पावडर येतात किंवा स्प्रे येतात, पूर्ण ग्राउंडमध्ये मारणे. हॉटेलच्या पूर्ण आसपासचा जो भाग आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्प्रे करा, हायजेनिक बनवा हॉटेल. तुम्ही तर अगोदर टोकन घेताय, तुमचा विषय संपून जातोय. त्याच्यामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला सर्व्हिस देता येईल, तुम्ही सर्व्हिसचा पार्ट वाढवा. पण आता मात्र तुम्ही रीलवरती मार्केटिंग करायचं खरोखर बंद करा. आता एक दिवस तुमचा, मी पण सांगितलं की आता दर सोमवारी भाग्यश्री हॉटेल हे बंद राहणार आहे. म्हणजे महिन्यामध्ये 4 दिवस, त्यात एकादश आली त्याही दिवशी ते बंद ठेवतील, किंवा त्यांचा काय प्रॉब्लेम असेल त्याही दिवशी बंद ठेवतील. कारण काय होतं माहिती आहे का, की हे बघवत नाही हो. आता युट्यूबरच तुम्हाला त्रास द्यायला लागले, आणि तुम्ही खुशाल त्यांना मुलाखती देत बसता, आणि त्यांच्या अगोदर तुम्ही जास्त उत्साही असता. नाद करतो काय, भाग्यश्री हॉटेल जेवायला यायलाच लागते. अहो, धरून ठेवण्याची पाळी येते तुम्हाला, इतकं तुम्ही फास्टमध्ये असता तिथे. त्या गोष्टीपेक्षा तुम्ही आता तिथे बोर्ड लावा, इथे कुठल्याही युट्यूबरवाल्याने येऊन शूटिंग काढू नये, अन्यथा अपमान केला जाईल. हे मी परत परत का सांगतोय, कारण हेच हेच सोशल मार्केटिंग तुमचं हॉटेल बंद पाडू शकतं. कारण तिथे बिलकुल हायजेनिकपणा नाहीये, हे सगळ्यांना दिसून येतं. ते हायजेनिककडे लक्ष द्या, तुमचा धंदा व्यवस्थित येईल. 17च्या ऐवजी मी म्हणतो 10 बोकडं जाऊ द्या, त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा. हायजेनिक कसं देता येईल, हॉटेलची वेळ ठरवा, इतक्या ते इतक्या हॉटेल चालू राहील. मध्ये तास 2 तास वाटलं सफाईसाठी बंद ठेवा, काही प्रॉब्लेम येणार नाही. प्रत्येक हॉटेल हे दुपारी बंद असतं. म्हणजे तुम्ही जर समजा 4ला बंद केलं तर 7 वाजेपर्यंत पूर्ण साफसफाई होऊ शकते. त्याच्यामध्ये बरेच काही नियोजन करता येऊ शकतं. म्हणजे पुन्हा ते आता सकाळपासून जेवलेलं तसाच राहणार, त्यालाच माशा होतात, सगळ्या गोष्टी तिथेच घडतात ना. त्याच्यामुळे हायजेनिक मेंटेन होत नाही तिथे. नुसतेच पैसे घेतले, गिरायकांना सर्व्हिस सुद्धा पाहिजे, क्वालिटी पाहिजे. तुम्हीच सांगता क्वालिटी क्वांटिटी सगळे. ह्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की आता सोशल मीडियावर मार्केटिंग करायचं बंद करा, अन्यथा एवढे लोंढे येतील, एवढे लोक तक्रारी करतील. एखाद्या दिवशी तिथं पोलीस केट घडून हॉटेलला लॉक लावायची पाळी येईल. त्याच्यामुळे आता जास्त हवेत जाऊ नका, खाली या, खाली येऊन विचार करा. लोकांना एकतर हॉटेलवाल्यांना धंदे नाहीत, त्यामुळे ते तुमच्या धंद्यावरती टपून येत. हा माणसाचा कधी बंद पडतो. त्यात बॅकग्राऊंडला तुमच्या मागं आता कसं असतं, सांगणारी लोक एक असतात,
त्या ठिकाणी मद्य कुणी तुम्हालाच फेस करावं लागतं त्या गोष्टी सगळ्या. आणि नॉन व्हेज म्हणजे तिथं पिणारे लोक येणारच, ती धिंगाणा करणारच, ह्या गोष्टीला तुम्हाला फेस करावाच लागणार आहे. पण यूट्यूबवाले काय करतात, अर्थाचा अनर्थ. तर त्या व्हिडिओमध्ये काय टाकलं की हॉटेल भाग्यश्रीवाल्याला तुफान हाणामार केली, म्हणून मी हा व्हिडिओ टाकला. ते कुठलीही हाणामार झालेली नाहीये. कारण मी तुमची आजची सकाळची सुद्धा रील पाहिलेली आहे. तुम्ही सकाळी 7 वाजता येऊन सांगितलं की आज सोमवार आहे, दर सोमवारी हॉटेल बंद राहील. मी तुमचा एक हितचिंतक म्हणून मी तुम्हाला सांगतो. मला माझा काय हॉटेल व्यवसाय नाही किंवा माझा हा यूट्यूबचा हा धंदा पण नाहीये. सगळ्या गोष्टी एक आपला माणूस पुढे जात असताना खूप बरं वाटतं. कारण काही असे जे ट्रोल करणार आहेत त्यांच्यासाठी मी मुद्दामून व्हिडिओ काढतो. हा व्हिडिओ पूर्ण तुमच्या टोटल बाजूने काढलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की काय करायचं आणि काय नाही. तुम्ही एवढा धंदा करताय तर काही गोष्टी तुम्ही सुद्धा समजून घ्या. जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.